नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. सिद्धनाथ नावन चांगले. गावाकडे घर बनवत आहात तर उत्तम वास्तू कशी असावी आणि घर बनवताना काय काय काळजी घ्यावी वास्तूसाठी हे आपण आज पाहणार आहोत. हे पाहू शकता मित्रांनो, हे आता आमचे घर बांधायला चालू आहे आणि ह्यासाठी मी काय काय काळजी घेतली वास्तूसाठी हे संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहोत आणि उत्तम अशा रीते कसे घर बनवू शकताय तर ते जी माहिती आपण देणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत घर बनवताना जमीन कशी हवी. तर जमीन आपल्याला सपाट एकदम प्लेन जमीन पाहिजे, ज्या जमिनीमध्ये आपल्याला झाडं नसावी, कुठलीही समांदी नसावी आणि वारुळ नसावी. जर जी जागा तुम्ही घरासाठी पसंत केली तर त्या जागेत जर झाड असेल आणि ते जर तुम्ही काढणार असाल तर त्या झाडाच्या बदलेला आपण एका झाडाच्या बदलेला 5 झाडं लावावीत, जेणेकरून आपल्याला वास्तू दोष निर्माण होणार नाही. वारूळ काढणार असाल तर त्याची पूजा करून घ्यावी आणि समांदी जर तुमची असेल तर तिथे एकदम व्यवस्थित पूजा करावी, जेणेकरून आपल्याला कुठलाही दोष लागणार नाही. आणि पाहू शकता तर प्लेन जमीन असेल, सपाट जमीन असेल तर एकदम उत्तम असे आपण त्याच्यात वास्तू बनवू शकतो. हे पाहू शकता, ही वास्तू उत्तर दिशेला मुख आहे आणि छान अशा पद्धतीने ह्याचं निर्माण केलेलं आहे. आपल्याला कुठल्या कुठल्या दिशेला मुख पाहिजे तर उत्तर आणि पूर्व दिशा हे सगळ्यात उत्तम मानले जाते. तर काही कारणानुसार आपणाला जर पश्चिमेला किंवा दक्षिणेला घराचं मुख करायचं असेल तर त्यासाठी पण आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ते दिशेला पण तुम्ही मुख करू शकता. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या दिशेला आपलं घराचं मुख आहे त्याचा पाठीमागचा भाग, त्याच्या पाठीमागची बाजू हे चढती असावी. हे बघू शकताय, ह्या घराच्या पाठीमागची बाजू एकदम चढती आहे. तर हे पाहू शकता मित्रांनो, हे आमचे जुने घर आहे, हे आहे उत्तर दिशेला मुख करून आहे. तरी देखील ह्यात वास्तुदोष निर्माण झालेला आहे. तर हा कसा निर्माण झाला तर हे मधली भीत आहे, ते 2 रूमाच्या मधली भीत आहे आणि ह्या रूमाला चिटकूनच हे दरवाजे केलेत, ह्या भिंतीला चिटकूनच दरवाजे केलेत. तर हे 0 डिग्रीवर दरवाजे आहेत. तर ह्यासाठी हे दोष निर्माण झालेला आहे. तर ह्या दोषाच्या काढसाठी आपण इथे हनुमानजीची प्रतिमा स्थापन केलेली आहे आणि दोष दरवाजाच्या पुढे पत्रा बसवण्यात आलेला आहे, जेणेकरून जे वास्तुदोष निर्माण झालेला होता त्याचा काट होऊ शकतो. आता ही नवीन वास्तू आहे, पाहू शकता. उत्तर दिशेलाच हे जे मुख्य दरवाजा आहे, पण आता ह्याच्यात काय केले आपण की एकदम कोपऱ्यात घेतलेलं नाही त्याला. त्या कोपऱ्यापासून 2 वीट ठेवून आपण मुख्य दरवाजा घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला तो दोष लागणार नाही. उत्तम अशा पद्धतीने मुख्य दरवाजा बसवण्यात आलेला आहे घराचा. हा उत्तर दिशेकडील मुख्य दरवाजा आहे. अशा पद्धतीने बसवला तर उत्तम असतो मुख्य दरवाजा. पूर्व दिशेला कोणत्या बाजूस मुख्यद्वार पाहिजे तर हे पाहू शकता, ही वास्तू आहे पूर्व दिशेला मुख्यद्वार आणि बरोबर सेंटरमध्ये हे मुख्यद्वार घेतलेले आहे. अशा प्रकारे मुख्यद्वार घेणे अतिउत्तम आणि शुभ मानले जाते. पूर्व दिशेला सेंटरमध्ये जर अशा प्रकारे जर तुम्ही मुख्यद्वार घेतले तर हे अतिउत्तम आणि शुभ मानले जाते. दक्षिण दिशेला आणि पश्चिम दिशेलाही अशा प्रकारे जर तुम्ही सेंटरला मुख्यद्वार घेतले तर हे एकदम शुभ आणि व्यवस्थित मानले जाते. जर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या यूट्यूब व्हिडिओवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नकाशा काढून माहिती देण्यात आलेली आहे. आणि आता आपण पाहणार आहोत पुढील माहिती शिडीविषयी, की शिडी कोणत्या दिशेला असावी. शिडी ही उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे चढती असावी अथवा पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे चढती असावी. हे पाहू शकता. आता हे शिडी आहे, उत्तर दिशेतून दक्षिण दिशेकडे जाणारी हे शिडी आहे. तर अशा पद्धतीने शिडी असले तर उत्तम मानले जाते. आणि पूर्वकडून पश्चिमेकडे पण जाणारी शिडी
शुभ मानली जाते आणि पायऱ्या काढताना विषम पायऱ्या काढाव्यात. जे 7, 9, 13, 15 अशा पायऱ्या काढाव्यात. विषम पायऱ्या ह्या शुभ मानल्या जातात. आणि हे पाहू शकता आता मित्रांनो, जर तुम्ही किचनमध्ये देवघर बनवणार असाल तर अशा पद्धतीने एक उत्तम असे देवघर बनवा. किचनला मध्ये भिंत घालून हे बनवण्यात आलेलं आहे देवघर आणि त्याला दरवाजा लावण्यात आलेला आहे, जेणेकरून अडीअडचणीच्या काळात आपण ते बंद करू शकतो, बंद ठेवू शकतो. हे पाहू शकता मित्रांनो, छान अशी पूजा केलेली आहे आणि छान अशा पद्धतीने हे देवघर बनवण्यात आलेलं आहे. उत्तम अशा प्रकारे देवघर बनवण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने जर आपण देवघर बनवले असेल किंवा बनवणार असाल तर ह्याचा फायदा होऊ शकतो. कारण की काही वेळेस आपल्याला जर पूजा करायची नसेल तेव्हा आपण त्याचा दरवाजा बंद करू शकतो, जेणेकरून आपल्याला काही अडचणी येत नाही. आणि जर कोणी मंडळी जर समजा कोण नॉनव्हेज खात असतील तर त्यांच्यासाठीही एकदम उपयोगी असे मंदिर होऊ शकते. किचनमध्ये पाण्याचा सिंक कोणत्या दिशेला बसवावा आता हे आपण पाहणार आहोत. तर हे पाहू शकता पूर्व दिशेला बसवण्यात आलेलं आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला बसवू शकता. आणि पिण्याचे पाणीही पूर्व अथवा उत्तर दिशेला ठेवल्यास चांगले फळ देते, शुभ फळ देते असे मानले जाते.